आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल, काय कामं झाली पाहिजे, केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे। आज सुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि 2 तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे। त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो। त्याबरोबर येवला असेल, निफाड, चांदवड, नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा, योजना पोचतायत त्या संदर्भात चर्चा करा। कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवा। मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा अभ्यास, अनुभव असलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते, आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली आहे। थोडेसे अलिप्त आहेत, जर ते मैदानात उतरले, आपल्या बघून प्रचार झाला, थोड्या सभा झाल्या तर वातावरण निश्चितपणे थोडंसं अजून ताकद मिळेल असं वाटतंय। नक्कीच नक्कीच। बघा, महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचार सभा होत आहेत, साहेबांचाही प्रवास होतो आहे, तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी, इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहेत। ताई, पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण महायुतीचा प्रचार होत असताना भुजबळ साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते, नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही। अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन होऊ नये किंवा एकूणच ही सगळी परिस्थिती असताना असते। आता माझा प्रश्न तू त्यांना विचारू काय फायदा नाही, पण त्यांनी फारच मोठं धाडस केलं असं म्हणता येईल का? काय धाडस? बरं, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे। अरे माझा मतदारसंघ आहे ना येवला, त्याच्यामध्ये येवला साहेबांचा मतदारसंघ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।